इधर सोने का उठने का सोने का यही काम चल रहा है, तो चलो आपको बताती हूँ मैं. तर बघा इकडं मस्त असं झोपायचंच काम चालू आहे. लूज मोशनमुळे बॉडीमध्ये पूर्ण पाणी गेलेलं आहे आणि काय म्हणतात ते सलाईन वगैरे चढवल्यात, पण बॉडीमध्ये काय विकनेस खूप आहे, त्याच्यामुळे मला काही करता येत नाही ना काही उठता येत नाही. मग म्हटलं उठावं तसं तसं जरा फ्रेश व्हायचा प्रयत्न करा. मग बघा मस्त असा बेडरूम साफ केला आणि इधर से पाणी गळत आहे, तो उधर मैंने टप रखा है. गरीबी हो, दुसरं काय. मग असं मस्त आंघोळ केली आणि मग परत लोळायचं काम करत होते आणि बघत होते वाट नाश्त्याची कोण खायला देते का रे म्हणून. मग असं मस्त पाणी बॉटल घेऊन बसले आणि फायनली कोणतरी येणार होतं म्हणजे मेरा बच्चा, मेरी बेटी, मेरा बिट्टू दे के आने वाला था खाना. आणि माझं 4-5 दिवस झालं काय माहिती माझं डोळाच खूप उडते. सांगा बरं, डावा उजवा उठतोय काय नसतं ना, पण मला भीती वाटते राव, काय सांगू तुम्हाला. एवढा डोळा उठतोय, महिना झाला बघा माझा राईट डोळा खूप उठतोय. मग बघा माझी पोरगी आली, मला असा मस्त नाश्ता बघा. हे मेरा बेटा आहे आणि इथं मला मस्त असं नाश्ता घेऊन आले आणि माझ्या वरच्या मजल्यावर पत्र आहे बरं का, आहे ते आहे. तर माझं स्वतःचं घर आहे पण वरच्या पत्र आहे. तर चला माझी परिस्थितीनुसार मी पत्राच टाकला. तर चला मला काही लाज नाही वाटत. हे बघा माझ्या पोरीने मस्त असं भेंडीची भाजी आणि चपाती आणून दिली. मस्त काय बनवते राव स्वयंपाक. मला पण नाही येत एवढं. माझी पोरगी, मला वाटलं नाही की एवढा छान स्वयंपाक बनवू शकते. मी तिला बोलायचे तुला काहीच नाही येत असं तसं म्हणायचे आणि फर्स्ट टाइम करते तर एवढं छान करते. बघा माझं नाजूक आहे, जास्त मी तिला काम नाही लावलं. मग फायनली मग तिचे पप्पा आले बघा. ते पण दिले थोडंसं भाषण असं तसं. लगेच आजारी पडायचं काम करते असं तसं ऐकलं. मग इग्नोर करते, पण चांगलं सांगतात तुला काय खायची ताकद नाही. मग त्यांनी दिलं ॲपल आणून कापून. चपाती खाली तर ॲपल कसं जाणार तुम्हीच सांगा बरं. मग कसा बसा एवढा एक ॲपल संपवला त्यांना बोलत आणि मग परत लोळायचं काम चालू केलं. बघा माझी ढेरी सगळी उतरली जुलाबानी. पण जाऊ द्या, चांगलं असतं, जे होतं चांगल्यासाठी होतं. पण माझा भाऊ चांगला हो हीच माझ्या महादेवाकडे प्रार्थना. तो बरा झाला ना मी पण बरी होईन. माहिती आहे का, किडनीचा त्रास तुम्हाला माहिती आहे किती प्रॉब्लेम असतो. हायड्रीस काय बोलते त्याचं, ते रक्त काढायचं काम चालू आहे हॉस्पिटलमध्ये आणि मी इकडं लोळायचं काम. काय करू शकते, मी पण खूप आजारी आहे, पण माझ्या चेहऱ्यावर दिसत नाही कसं काय माहिती, ते मला माहिती नाही. मग इकडं मस्त असं आहोनी लगेच थोड्या वेळाने हे आणून दिलं. तुम्ही सांगा मी किती खाऊ, ते जुलाब झाल्यावर एवढं जातं का खायला. मग तरी पण मी खाल्लं थोडंसं. मग थोडंसं खाल्लं, थोडं टाईमपास करत खाल्ला. केस तर 5 दिवस झालं विचारले नाही. चला मग मस्त असं खात होते, आहोंचं बोलणं ऐकत तर चला आजसाठी